तेव्हा आपण दान देतो तर आशीर्वाद कोणाला मिळणार? दान देणाऱ्याला आशीर्वाद मिळतो. त्या विधवे स्त्रीच्याकडे बघा, त्या विधवे स्त्रीने काय केलेलं आहे? किती दिलंय? जेवढं होतं ते सर्व काही देऊन टाकलेलं आहे. त्या स्त्रीच्याकडे बघा, जे अलबास्त्र वस्त्र ते कुंपी घेऊन आलेली, तिने काय केलेलं आहे? थोडंसं ओतलं का? असं स्प्रे केला का थोडासा? येशू ख्रिस्त संपूर्ण ओतून दिलेली. हो प्रियांनो, या दिवसामध्ये तुम्ही आणि मी देवाच्या चरणी काय ओतत आहात याचा विचार गंभीर्याने करा. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही पात्र आहात. त्या पात्रामध्ये अनेक गोष्टी देव भरत आहे, अनेक गोष्टींनी तुम्हाला संपन्न करत आहे. त्या संपन्नतेमधून तुम्ही देवासाठी काय देण्यासाठी पुढे येते याचा गांभीर्याने विचार करा. ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं कधी नुकसान झालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की देव कोणाचा ऋणी राहत नाही. आणि अनुभव घेऊन पहा की मी किती चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियानो, हा समय आलेला आहे की तुम्ही आणि मी अनुभव घ्यायचा. आपल्याला जगाचा कॉम्पिटिशन मध्ये आहोत, आम्ही जगाच्या स्पर्धेमध्ये आहोत, आम्ही जगाच्या विविध प्रकारच्या वातावरणामध्ये आहोत. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्या स्पर्धे आणि वातावरणामध्ये शेवटी आमचे लेकरं आणि आम्ही चालत असताना यश हे सहजासहजी मिळत नाही. स्पर्धा इतकी भयानक आणि कठीण झालेली आहे की कोणालाही पुढे जाण्यासाठी आता जीव घेणी लढाई लढावी लागत आहे. परंतु मला सांगू द्या की तुम्हाला माझ्यासाठी, माझ्या लेकरांसाठी परमेश्वराची योजना महान अशी आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित धन नसेल, कदाचित संपत्ती नसेल, परंतु मला सांगू द्या त्यांच्याकडे जे चरित्र आहे ते ख्रिस्तमय असल्या कारणाने ते आशीर्वादितच ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की खरं धन जे आहे ते आपण देवाच्या चरणी जेव्हा अर्पण करतो तेव्हाच ते आशीर्वादित ठरतं. अनेकांच्या साठी मी जेव्हा प्रार्थना करतो आणि ते मला हे नेहमी सांगतं की पाळकचा पैसा तर येतो भरपूर, पण तो हातात टिकतच नाही. येतं पुष्कळ पैसा, इकडून येतो तिकडून येतो इकडून येतो, परंतु ना काय ते कुठे निघून जातो आम्हाला कळत नाही. शेवटले 8-10 दिवस एकदम खिसा रिकामा, पाकिटात काहीच नसतं. पहिल्यापेक्षा पुष्कळ पगार वाढलेला आहे, पहिल्यापेक्षा पुष्कळ गोष्टी आम्हाला मिळायला लागल्या, परंतु आता पहिल्यापेक्षा परिस्थिती वाईट झाली. हो प्रियांनो, आम्हाला बरकतीची गरज आहे, आम्हाला देवाच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि ते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देवाला आम्हाला देण्याची देखील गरज आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आमचा इकडे हा कार्यक्रम झाला आणि अनेक गोष्टीची कमतरता होती संगीताचा कार्यक्रम होता, तरी देखील मंडळीने आणि मंडळीच्या सर्व एल्डर्सने पुढाकार घेतला आणि तो कार्यक्रम झाला. आणि आम्हालाही प्रश्न पडला की बाबा कुठून येईल, पण अचानक माझी एक बहीण आली आणि ते म्हणे की पाळकसाव्या संगीताच्या कार्यक्रमासाठी माझ्याकडून 5,000 रुपये डोनेशन. प्रेज द लॉर्ड. मी विचार करत होतो मंडळीवर लोड येऊ नये, मंडळीचा खर्च पडू नये, परंतु आपण काहीतरी करता येईल का बघू. आणि मी काही कोणाच्याकडे मागायला गेलो नाही, कारण की मला विश्वास होता की आपली मंडळी सहकार्य करते, परंतु त्या मंडळीला सहकार्य करणारा आमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. तुझ्या कधी देखील घरातली भांडी असल, तुमचे जे काही परात असल, तुमची जी कुप्पी, ती कधी देखील देव रिकामी पडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा, देव फार उत्तम आहे, फार चांगला आहे. का? कारण की आम्ही देवाला देणारे आहोत, देवापासून घेणारे नाही. आणि त्यामुळे तुमच्या आणि माझ्या धनाची बरकत देत असताना आपण ही बाब देखील लक्षात ठेवावं की देवाने तुम्हाला अनेक कौशल्य दिलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही झटा. संगीताचा कार्यक्रम होत असताना सुंदर सुंदर गीते इथे गायले गेले, सगळे दिग्गज कलाकार होते, वाजवणारे दिग्गज होते. आणि हे कार्यक्रमाचं आयोजनाचं एक प्रमुख कारण हे देखील की आम्हाला देखील त्यांच्यापासून शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देखील काही गोष्टी आत्मसात करायच्या की येणाऱ्या दिवसामध्ये नुसते आम्ही कार्यक्रम अरेंज करणार नाही, तर कार्यक्रम सादर करणारे देखील व्हावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आम्हाला सादरीकरण करण्यासाठी काहीतरी शिकणं गरजेचं आहे. आणि शिकण्यासाठी आम्हाला त्याचे बघणं, ते आत्मसात करणं, त्याच्यासाठी मेहनत करणं हे देखील गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. फुकट काही जगामध्ये मिळत नाही आणि फुकट देवालाही द्यावायची इच्छा आहे. त्या मुंगीच्याकडे बघा, असं आपल्याला राजा सलमोन तिथे म्हणतो, फुकट काही मिळत नाही. आज देव तुम्हाला नाही द्यायला तयार आहे, परंतु मी देवासाठी मला मिळाल्या कलागुणाचा काही श्रम करू इच्छितो का? त्याच्यासाठी आम्ही काहीतरी वेळ देऊ इच्छितो का? असे अनेक लोक आहेत जे श्रम करतात आणि त्यामुळे त्यांना लाभतो. आता पाळकसाहेबांनी इथे साक्ष देत असताना समर्पित पाळकसाहेबांनी सांगितलं की ते मेडिकल क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळ्या रिसर्चच्या कामामध्ये करत होते. प्रभूने मंदिराची सेवा तर केलीच केली, परंतु मेडिकल क्षेत्रामध्ये देखील त्यांना उन्नत करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूची सेवा करत असताना, मंडळीची सेवा करत असताना, विद्यार्थ्यांना बायबल कॉलेजमध्ये शिकवत असताना प्रभूने मला नुसतं शिक्षक बनवून ठेवलं नाही. प्रेज द लॉर्ड.
तर अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या जबाबदाऱ्या कल्पनेच्या पलीकडे मला घेऊन गेलेल्या. प्रेज द लॉर्ड. पुण्यासारख्या शहरामध्ये कितकी स्पर्धा असताना देखील प्रभूने जर मला मी जर उन्नत झालो तर ती प्रभूची कृपा होय. प्रेज द लॉर्ड. प्रभू नाही, प्रभूसाठी तुम्ही श्रम केले ना, तर प्रभू जे काही तुम्ही तुमच्या हातामध्ये आहे, जी काही नोकरी आहे, जे काही पद आहे, त्याच्यामध्ये तो यश देतो. मी जॉनीच्या बद्दल देखील त्याचं नेहमी कौतुक करतो. तो मेहंदीसाठी मेहनत करतो, श्रम करतो. त्याला 2-3 महिन्यानंतर सारखे एकवर एक प्रमोशन मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, अशा अनेक उदाहरण आपल्या जीवनामध्ये देखील आहे की प्रभूमध्ये आम्ही जेव्हा श्रम आणि मेहनत करतो ते वेस्ट जात नाही. मी सांगतो नुसतं श्रमाचं फळ 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत परमेश्वर देणार. प्रेज द लॉर्ड. हे जे काही आहे ना, ते तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूसाठी जेव्हा तुम्ही श्रम करतात, मेहनत करतात, देव ते सर्व नोंद करून ठेवतो की ह्याने माझ्यासाठी हे केलेलं आहे. ह्याचं प्रतिफळ मी नुसतं त्यालाच नाही तर त्याच्या येणाऱ्या पिढीला देखील देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज जे तुम्ही सर्वजण जे सुज्ञ आहात, सर्वांना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मुलांची समस्या, कुटुंबाच्या समस्या ह्यामध्ये आपण जात असताना आपल्याला पैशाची गरज पडताना आपण म्हणतो की कोणाकडून कर्ज घ्यावा, कोणाकडून घ्यावा, हा असा अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो. आणि जर आपल्या बँकेमध्ये पैसे असते, FD असते, तर मी ते मोडून ह्या कामाला आणि या समस्याला निश्चितच मी यश मिळवलं असतं. आज प्रियांनो, प्रभूकडे जर तुम्ही मिळकत ठेवलेली आहे, प्रभूकडे जर तुम्ही काही कमवून ठेवलेलं आहे, तर ते योग्य वेळी तुम्हाला आणि तुमच्या मुलाला कामी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेकदा समस्या आल्यानंतर आपण विहीर खोदायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला अपेक्षा येते की मला काहीतरी पाणी मिळेल. नाही प्रिय, जगामध्ये पाणी देणारा आणि जिवंत जलाचा स्रोत येशू आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे इन्व्हेस्ट करा, त्याच्याकडे साठवा. बघा, तो सार्वकालिक जल तुमच्या पात्रामध्ये भरल आणि ते अनेकांसाठी आशीर्वादित ठरणार आहे. शेवटला मुद्दा घेतो आणि संपवतो मी की स्वतःसाठी नव्हे, स्वतःसाठी नव्हे. 3रा मुद्दा आहे यामध्ये की आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही आणि मी जेव्हा प्रभूमध्ये चालतो तेव्हा ही बाब लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःचे नव्हे तर तुम्ही देवाचे आहात. प्रेज द लॉर्ड. कोणी घडवलंय तुम्हाला? देवाने तुम्हाला घडवलं. जर देवाने घडवलंय तर तुमच्यामध्ये पाणी आहे, तुमच्यामध्ये आशीर्वाद आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये कलागुण आहे, तुमच्यामध्ये कृपादान आहे. आणि त्याचा उपयोग कोणासाठी करणार आहे? इतरांसाठी. माठ स्वतःचा पाणी स्वतः पितो का? पितो का? नाही. परंतु माठ हा जसं जसं रिकामा व्हायला लागतो तेव्हा पाणी गरम होतं की गार होतं? सांगा बरं. माठ जसं जसं रिकामा व्हायला लागतं त्याचं पाणी काय होतं? जास्त जास्त गार होतं. जसं जसं तुम्ही प्रभूमध्ये स्वतःला इतरांसाठी रिकामा करणार आहे, तुमच्या पाण्याच्या आणि तुमच्या कलागुणांचा, तुमच्या मिळालेल्या आशीर्वादाचं महत्व आणखीन वाढणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की आपल्याला एक वाचूया की 1 पेत्र 4था अध्याय आणि 10व्या वचनामध्ये पेत्र हा सुंदर असं एक स्टेटमेंट करतो. 1 पेत्र याचा 4था अध्याय आणि 10वं वचन वाचा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळालेले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेचे चांगल्या कारभारेप्रमाणे ते एकमेकांसाठी कारणी लावा. एकमेकांसाठी, स्वतःसाठी नव्हे, इतरांसाठी कारणी लावा. आणि सगळ्यात चांगली जागा कारणी लावायची आपल्याकडे बहुत आहे. मला पण एक वेळेस विचारलं होतं की पाळक साहेब, आता तुम्ही इथे पुष्कळ सिनियर झालेले आहे, पत्राचा शेड आहे, आम्ही तुम्हाला मोठं चर्च देतो, तिथे तुम्ही सेवा करा. आणि आमच्या मॉडरेटर साहेबांनी असं विचारलं की तुम्ही करू शकतात का? तर म्हटलं पाळक साहेब, इथे करण्यासाठी प्रभूमध्ये खूप सारी संधी आहे. प्रेज द लॉर्ड. मी मोठ्या चर्चसाठी नव्हे तर देवाच्या महान संधीसाठी काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. ती संधी मंदिरामध्ये नव्हे, मंडळांमध्ये नव्हे, तर त्या ज्या लोकांना ओळख नाही, जे लोक खरंच गरजवंत आहे, जे भुकेले आहे, जे ताणलेले, त्यांच्यामध्ये सेवा करणं हे माझ्यासाठी मोठ्या आशीर्वादाची बाब आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आमच्यासाठी ही जी जागा आहे, ही जी मंडळी आहे, हे जे ताडीवाला रोडचा परिसर आहे, ते सर्वोत्तम आहे.
त्याच्यासारखी जागा, त्याच्यासारखे आशीर्वादी स्थळ इतर कोणतं नाही. अनेक जण म्हणतात मला अमेरिकेला जायचं, मला इंग्लंडला जायचं, मला युकेला जायचं, US ला, ऑस्ट्रेलियाला जायचं, तिकडे जा. आणि मला तिकडचे पाळक अनेकदा म्हणतात पाळक साहेब तुम्ही फार लकी हो. म्हटलं का हो, तुम्ही इंग्लंड अमेरिका, अहो तुम्ही जे काय करता ना आम्हाला इकडे करताच येत नाही. अहो म्हटलं ते ख्रिश्चन राष्ट्र आहे ना, काय सगळे ख्रिश्चन लोक आहे, आणि तरी तुम्ही म्हणतात नाही 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 पाळक साहेब, ते सगळं बोलायची बाब वेगळी आहे. तुमच्याकडे, तुमच्या या मंडळांच्याकडे आम्ही जेव्हा भारतीय मंडळांच्याकडे बघतो आम्हाला आनंद होतो, कारण की खऱ्या अर्थाने सेवा ह्याच लोकांमध्ये होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. याच प्रियांनो, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे धन नाही, आम्ही ज्ञानी नाही, आमच्याकडे मोठ्या नोकऱ्या नाही, परंतु आम्हाला देवाची गरज जास्त आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवच या समस्येतून आणि या देवच आमच्या या अडचणीतून सोडू शकतो, आणि त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने देवाचे शोध घेणारे आहोत, आणि जे देवाचे शोध घेतात त्यांना देव प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तुम्हाला आणि मला देव प्राप्त झाले का? हात वर करा. किती लेखांना देव प्राप्त झाला? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आपल्याला माहित आहे की जो देव मला प्राप्त झाला, त्या देवासाठी आज अनेक लोक तळमळत आहेत, अनेक जण भुकेले आहे, अनेक जण तान्हेले आहे, आणि देवाने तुम्हाला यासाठी सुंदर पात्र बनवलेलं, यासाठी की तुमच्यामध्ये जे पाणी आहे त्याची त्यांना गरज आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे पाणी आहे, मी तहानेला आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत असताना ते पाणी त्याच्यातून आमच्यामध्ये आलेलं आहे, आणि आमचे पात्र काठोकाठ भरलेले आहे. खरोखर परमेश्वराचे हे आशीर्वाद माझ्या जीवनाच्या शेवटापर्यंत मला मिळणार आहे, आणि ते आशीर्वाद थांबू नका प्रियांनो. ते आशीर्वाद गोठून जाऊ देता कामा नये, तर ते आशीर्वाद खुले करा, ते आशीर्वाद मोकळे करा. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवा की जगामध्ये प्रभूने तुम्हाला आणि मला बहुत दिलेलं आहे. आपण जर जगामधले जेवढे पण इन्व्हेन्शन बघितले, आविष्कार बघितले, तर त्यामध्ये दोनच प्रकारचे लोक दिसतात, एक तर यहुदी किंवा ख्रिश्चन. 90% सगळे ह्यांच्याकडून आलेले जगामध्ये. हो प्रियांनो, हे ज्ञानी लोक होते, हे सायंटिस्ट होते, यांनी संशोधन केलेले आहे, आणि त्याद्वारे जे काही मिळालेलं आहे ते त्यांनी स्वतःच ठेवलं का? नाही नाही नाही, मी कारची खोज केली आहे, मी इन्व्हेंट केलेली आहे, आता मीच एकटा वापरला, असं झालं का? नाही, त्यांनी इन्व्हेंट केलेलं आहे, त्यांनी ते जे काय ते प्रोजेक्ट आहे त्या कंपनीला विकलेले आहे किंवा स्वतः प्रोडक्शन केलेले, आणि आज त्याचा लाभ सगळ्यांना होत आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की आपल्या या समाजाने जे काही मिळवलेलं आहे ते जगामध्ये वितरित केलेलं आहे. आज आपण किती जर समृद्ध असलो, परंतु आज आपल्यापेक्षा त्या लोकांनी जे काही तयार केलेलं त्याचा लाभ घेऊन आपण पुढे गेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे लोक देवाचे, परमेश्वराचे लोक आहेत, आणि परमेश्वराने त्याच्या ज्ञान आणि बुद्धीचा उपयोग करून घेतला. कोणासाठी? समाजासाठी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो देव ज्याने त्या लोकांचा उपयोग केला, तो माझा पण देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो मेरा भी खुदा आहे, तो माझा पण देव आहे, तो माझ्यावर पण प्रीती करतो, तो पण माझ्यासाठी तेवढाच कार्य करतो, तो माझ्यासाठी प्राण देणार आहे, तो माझ्याला देखील घडवणारा बाप आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आहे तर मी अनुपयोगी आहे, मला काहीच नाही, नाही नाही पाळायचं, कुछ नाही सगळं. अरे असं कसं होऊ शकतं? असं होऊच शकत नाही. कदाचित आपण तेवढं मोठं इन्व्हेंट करणार नाही, कदाचित आपण एवढा आविष्कार वगैरे आपल्या जीवनातून घडणार नाही, कदाचित घडेल देखील, परंतु मला सांगू द्या, सगळ्यात मोठा आविष्कार जो देवाने तुम्हाला आणि मला तो प्रीतीचा आविष्कार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की तुम्ही आणि मी बचावलेले आहोत, आणि हीच प्रीती आपल्याला जगाला जाहीर करायची आहे. प्रेज द लॉर्ड. की देव आम्हा सर्वांवर प्रीती करतो, आणि हे जगातलं सर्वात मोठं इव्हेंट म्हणा, आविष्कार आहे की देवाने आपला एकुलता एक पुत्र मनुष्य म्हणून जगात पाठवलाय. प्रेज द लॉर्ड. देव या जगामध्ये आला, मानव म्हणून आलेला आहे, आणि तो तुमच्या आणि माझ्यासारखा झाला, तुमच्या आणि माझ्यासारखा जगला, परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी मरण देखील वधस्तंभावर त्यांनी सहन केले. प्रेज द लॉर्ड. त्याद्वारे आता त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे, आणि पुनरुत्थानच्या द्वारे त्याने आम्हाला देखील पुनरुत्थान बहाल केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मृत्यूची नांगी मोडलेली आहे, मृत्यूची सत्ता ठेचली गेलेली आहे, आणि आम्हाला जीवन मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता आम्हाला मरणाची भीती नाही, कारण की आम्ही सर्व काळ जगणारे असे लोक आहोत. आणि जर तुम्ही आणि मी ते जगणारे लोक आहोत, तर ही बाब लक्षात ठेवा की जसा पेत्र म्हणतो की प्रत्येकाला कृपादान मिळालेले आहे, तसे देवाच्या नानाविध कृपेचे चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांसाठी कारणीभूत करा, कारणी लावा.
हो प्रियांनो, गार पाण्याचा प्याला आपण कोणाला देतो याचा विचार केला जात नाही, परंतु आता समय असा झालेला आहे की समाजामध्ये दरी निर्माण केली जाते. लोकांनी लोकांच्या हातातलं पाणी पिणं बंद केलं, लोकांच्या घरचं खाणं बंद केलेलं आहे. अशा प्रकारची विचारधारणा सैतान सर्वत्र पसरत असताना आम्हाला एक मोठं कार्य देवाने दिलेलं आहे की आम्ही सर्वांवर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. मी देवाचा आहे, मी देवाचे पुत्र आहे, मी देवाची कन्या आहे, आणि माझ्याकडे काही जरी नसलं तरी देवाची प्रीती माझ्या ठाई आहे. प्रेज द लॉर्ड. येशूचा कळवळा माझ्यामध्ये आहे, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, माझे हात जोडलेले आता मी माझं जीवन गुडघ्यावर घालवत आहे, माझ्या प्रार्थना देव ऐकतो. प्रेज द लॉर्ड. आज खूप सुंदर साक्ष काही लोकांनी दिले की मी प्रार्थना केली आणि देवाने ऐकले, मी प्रार्थना केली आणि परिस्थिती बदलली, मी प्रार्थना केले, माझे आजार पळाले. प्रेज द लॉर्ड. कोणाच्यामुळे पळाले आजार? कोणाच्या नाव घेतलं त्यांनी? देवाच्या द्वारे हे घडलेलं आहे. तो देव जर तुमच्या जीवनात कार्य करतो तर तुमच्याद्वारे इतरांच्या जीवनात करणार नाही काय? करणार नाही का? सांगा. करेल. तुम्ही कार्य करणारे व्हावं, तुम्ही देणारे व्हावं, आणि हीच देवाची इच्छा आहे. आज प्रियांनो, परत एक वार की तुम्हासाठी कुंभार तयार आहे. कुंभाराला आनंद देण्यासाठी तो माठ आज सर्वत्र आपल्या घरामध्ये आलेला आहे. ते गार पाणी आपण पित असताना, परत एक वार त्या माठाकडे बघत असताना आपण जाऊ देवाकडे, म्हणूया देवा माझ्या जीवनाच्या द्वारे देखील अनेक जण उपाशी आहे, अनेक जण ताणलेले आहे, अनेकांना ह्या दिवसामध्ये तापाच्या मुळे किंवा उन्हाच्या मुळे तहान लागलेली आहे. ज्या प्रकारे माठ त्यांना तृप्त करतो, माठ त्यांना शांती देतो, माठ त्यांचं जीवन बदलतो. प्रभू राया तशा प्रकारचं जल मला दे. प्रेज द लॉर्ड. तसा आत्मा मला दे, यासाठी की त्या आत्म्याच्या कळवळीने मी भरून जेव्हा तुझी सेवा करीन तेव्हा मला सांगू द्या की अनेकांचे जीवन ख्रिस्तामध्ये तृप्त होणार आहे, आशीर्वादित होणार आहे. आणि यासाठी देव आज तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे काही नाही असे म्हणणारे अनेक जण होते. मोशे देखील म्हणतो की मी जड ओठाचा आहे, मला बोलता येत नाही, परमेश्वराला आवडलं नाही. यिर्मया देखील म्हणतो की खरोखर तो रडत असताना तो म्हणतो की मी पात्र नाही, मी बाळ आहे. तू म्हणतो बाळ म्हणू नका, तुम्ही राष्ट्राचा संदेष्टा मी नेमलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्र देखील म्हणतो प्रभूजी माझ्यापासून निघून जा, कारण की मी फार जगातला मोठा पापी आहे. देव म्हणतो नाही 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 बाळा, तू मासे धरणार आहे, मी तुला आता माणसे धर. कितीतरी उदाहरणं आपण पवित्र शास्त्रातून देऊ शकतो. अनेक पवित्र शास्त्राच्या बाहेरचे देखील उदाहरण आपल्या समोर आहे. प्रभूची इच्छा आहे की त्या उदाहरणामध्ये तुमचं आणि माझं नाव देखील जोडलं जावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. आपण म्हणून मी एवढा थोर नाही, मी एवढी महान नाही, मी एवढं ग्रेट नाही. यस नाही, परंतु आमचा देव महान आहे ना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोण? मोशे कोण होता? पेत्र कोण होता? यिर्मया कोण होता? यशया कोण होता? कोणी नव्हता. ते देवाचे सेवक होते आणि देवासाठी जगले, देवासाठी मेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी कोण आहोत? कोणीच नाही. परंतु जर आपण देवासाठी जगतो आणि आपल्याला कळतं की मातेच्या उदरी माझी ते घडण केलेली आहे, तर माझा देव मला चालवल. प्रेज द लॉर्ड. देव मला वाढवल, देव मला घडवल आणि माझा उपयोग योग्य प्रकारे करून घे. प्रभू तुम्हाला या वचनाच्या जरा आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद व स्तुतीचा यज्ञ अर्पण, कारण की आज परत एक वार तू आम्हाला भेटलेला आहे, तू आमच्याशी बोललेला आहे. हो पित्या, आम्ही कोणी नाही असं म्हणून अनेक वर्ष आम्ही घालवलेलं आहे. आम्ही अशिक्षित आहोत, आम्ही दुबळे आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला काही करता येत नाही, आमचं प्रेझेंटेशन नाही, आम्हाला भीती वाटते, आमचे हातपाय थरथरतात. आणि असं म्हणून पवित्र परमेश्वर आम्ही आजारी आहोत, आम्ही म्हातारे आहोत, असं म्हणून आम्ही जीवन जगतो. अनेक जण म्हणतात मी एकटे आहे, मला काय आता, मला बस मरणाची मी वाट बघत जगत आहे. देव म्हणतो नाही नाही नाही, अद्याप देखील तू माझी पात्र आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो. अद्याप देखील तो आत्मा आणि ते पाणी मी तुझ्यामध्ये घातलेलं आहे. अद्याप देखील तू माझ्यासाठी उपयोगी आहे. आणि जर तू उपयोगी आहे तर मी तुझ्या सेवेची वाट बघत आहे. एक दिवस असा येणार आहे, एक दिवस असा येत आहे की मी तुझा हिशोब घेणार आहे, मी तुझा झाडा घेणार आहे, कारण की मी न्यायाधीश परमेश्वर आहे. हो पवित्र पित्या, त्या शुभ्र सिंहासनावर आमचा न्यायाचा झाडा होण्याच्या अगोदर पित्या आम्हाला या जगातून मंडळीच्या स्वरूपामध्ये रॅप्चर मिळावं आणि ते आशीर्वादाचे मुकुट व आम्हासाठी तयार केलेलं घर याचा लाभ मिळावा. आणि जर आम्ही तसं करत नाही तर न्यायाच्या दिवशी पित्या आमच्यासाठी तू ते गंधकाचं सरोवर, तर अग्नीचं सरोवर आमची वाट बघत आहे. त्याच्यामध्ये मृत्यू पण जाणार आणि सैतान व सह त्यांचे सर्व हस्तक जे आज आम्ही आहोत त्याचा देखील उपयोग होणार. पित्या आम्हावर दया कर.
आम्हाला सुबुद्धी दे. आज या मंडळीतून जी सेवा दिली जाते, या मंडळीतून जे काही कार्य केले जाते, यामध्ये सर्वांना उत्तेजन दिलं जातं, सर्वांचं कौतुक केलं जाते, सर्वांना प्रोत्साहन दिलं जाते. कारण की हे जागा देवाच्या गौरवाची जागा आहे. बोबडे ओट यांची स्तुती, लहान लेकरांच्या द्वारे गौरव हा देव तुला मान्य करतो. आणि देवा येशू देखील म्हटलं की जर ते गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. हो येशू, आम्हाला या दिवसामध्ये अशा प्रकारचे धोंडे जरी तू म्हटलं तरी चालेल, परंतु आमच्या मुखामध्ये तुझा गौरव सतत असू दे. यासाठी की पित्या, जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभच होईल असा विश्वासाने आम्ही म्हणू शकतो. तो विश्वास जागृत करण्यासाठी येशूचं दिलेल्या ह्या बोधाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. ह्यावेळेस एक गीत होणार आहे, आज लहान आहे.